ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सर आपल्यासोबत आहेत. चोरमारे सर, इतकी मोठी गॅप, इतकी मोठी मार्जिन एक विश्लेषक म्हणून आपण जेव्हा या निकालाचा विचार करता तेव्हा आपल्याला अपेक्षित होती, आणि कोणते असे एक्स फॅक्टर किंवा कोणते असे गेम चेंजर पॉइंट्स होते तुमच्या मते की ज्याच्यामुळे भाजपने इतकी मोठी मजल मारली? चोरमारे सर. अश्विन, पहिली गोष्ट मी निवडणुकीच्या काळात अमित शहांचा एक बाईट बघितला होता. अमित शहांना हाच प्रश्न, ज्यावेळी ते विजयाचा दावा करत होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही 77 वरून कसे एकदम 200 कडे जाण्याच्या गोष्टी करता. तर त्यावेळी ते म्हणले होते की आम्ही 3 वरून 77 वर पोहोचलो होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे 77 वरून 200 पर्यंत पोहोचणं आमच्यासाठी अवघड नाही. आणि मला वाटतं 2016 पासून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतोय. आपण भारतीय जनता पक्षाचा बंगालमधला इतिहास लक्षात घेतला तर 2006 साली ममता बॅनर्जी भारतीय जनता पक्षाला बोट धरून बंगालमध्ये घेऊन गेलेल्या होत्या. कारण त्यावेळी एनडीएने एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या. ममता बॅनर्जींनी मला वाटतं 257-59 आणि भारतीय जनता पक्षाने 29 जागा लढवल्या होत्या एकत्रित लढवून. तेव्हापासून भारतीय जनता पक्ष वेगळ्या पद्धतीने जिथं आपलं अस्तित्व नाही, आता भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या राजकारणातला फरक असा घ्या, जिथं आपली ताकद नाही तिथं काँग्रेस ते राज्य सोडून देतं की तिथं काय आता काय आपलं होणारच नाही. पण भारतीय जनता पक्षाचे नेते उलट्या विचार करत असतात, जिथं आपली ताकद नाही तिथं ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे शून्यापासून सुरुवात करून 2016ला 3 वरून 77 पर्यंत आणि आज सत्तेपर्यंत पोहोचलेत. मग हे सत्तेपर्यंत पोहोचलेत म्हणजे हे पूर्णपणे लोकशाही मार्गानं आणि सगळ्या कायदेशीर मार्गाने पोहोचलेत का? तर नाही. त्यांच्याकडे केंद्रातली सत्ता आहे, त्या बळावर ते सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे त्यांचं तिथं संघटना आहे, संघटनाला देण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर मुद्दे आहेत, विभाजनाचे मुद्दे आहेत. थोडंसं थांबवतो